सोशल मीडियावर ठाकरे कुटुंबातील नेत्याविरोधात आक्षेपार्ह, शिवराळ आणि खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या एका तरुणाला नालासोपाऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या तरुणाला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडून बेदम चोप दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सूरज महेंद्र शिर्के असे या तरुणाचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून फेसबुक सह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक पोस्ट करत होते. या पोस्टमध्ये त्याने एकेरी उल्लेख करत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. राज ठाकरे, उद्धव ठाकरे कोण? मला फक्त बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, बाकी सगळे चोर आहेत, अशा शब्दात त्याने टीका करत राज ठाकरे भूमिका बदलतात असेही आक्षेपार्ह विधान केले होते. या पोस्टमुळे मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. अखेर मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा तरुण नालासोपारा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्याला गाठले आणि तिथेच त्याला पद्धतशीरपणे चोप दिला. इतक्यावरच न थांबता कार्यकर्त्यांनी या तरुणाला अर्धनग्न करून नालासोपारा परिसरात सुमारे 1.5 किलोमीटर पर्यंत रस्त्यावरून धिंड काढल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर मनसे पदाधिकारी किरण नकाशे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. राजसाहेब आणि उद्धव साहेबांबद्दल अश्लील भाषेत लिहिणाऱ्या या विकृत तरुणाचा आम्ही शोधात होतो. तो मराठी असो वा अमराठी. आमच्या देवताबद्दल बोलताना कुणी पातळी ओलांडली तर त्याची अशीच मिरवणूक निघणार. याला हीच भाषा समजते असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबातील नेत्याविरोधातील या कथित आक्षेपार्ह पोस्टमुळे मनसे आणि शिवसेना कार्यकर्ते या मुद्द्यावर एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले असून या घटनेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोशल मीडियावर काहीही चालतं या समजुतीतून केलेली बेफाम भाषा अखेर अंगाशी आली. नालासोपाऱ्यात घडलेली ही घटना एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा दाखवते तर दुसरीकडे राजकीय आक्रमकतेचं विदारक वास्तवही उघड करते. पोस्ट काही सेकंदात टाकता येते, पण त्याचे परिणाम कधी कधी आयुष्यभराचे ठरू शकतात. हेच या घटनेतून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे. मी मराठी वाचूनही राज साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची जे काही कार्यकर्ते करतात त्याच्यावरती जी टीका केली आणि जे शिव्या घातल्या त्यासाठी ते नेते आहेत महाराष्ट्राचे, त्याच्यासाठी मराठी माणसाची. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.